आई तुळजाभवानीच्या मंदिराच्या जीर्णोद्धाराचं काम जे आहे ते आपण आता हाती घेतलेलं आहे. गेल्या 6 महिन्यापूर्वी त्याची निविदा प्रक्रिया होऊन काम सुरू झालेलं आहे आणि मंदिराचं काम करत असताना पूर्ण मंदिर जे आहे ते आपल्याला उतरवावं लागणार आहे शिखरासकट आणि त्याच्या अनुषंगाने अहवाल आलेला आहे. आपण परत एकदा ESI कडनं देखील या बाबतीतला अहवाल घेतोय आणि येणाऱ्या 15 दिवसामध्ये हे स्पष्ट होईल की शिखर पूर्ण आपल्याला उतरवायचं का कसं. परंतु आता स्टेट आर्किओलॉजी डिपार्टमेंटने सांगितल्याप्रमाणे हे काम जे आहे ते आपण करतोय. आर्किओलॉजी डिपार्टमेंटला निधी उपलब्ध करून दिलाय आणि पुरातत्व विभागाच्या माध्यमातून काम सध्या चालू आहे. हे जीर्णोद्धाराचं काम करत असताना मंदिराचा परिसर आणि तुळजापूरच्या विकासाच्या बाबतीत देखील एक मोठा आराखडा तयार करण्यात आलेला आहे आणि तो आराखडा आता HPC कडे माननीय आपले मुख्य सचिव आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली जी HPC आहे त्याच्याकडे सादर करण्यात आलाय आणि येणाऱ्या पुढच्या 2-1 वर्षामध्ये पूर्ण तुळजापूरचं स्वरूप आपण बदलणार आहोत. येणारे जे भाविक आहेत त्यांना चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने हा आराखडा तयार करण्यात आलेला आहे. आपल्याला कल्पना असेल की रेल्वेचं काम देखील सुरू झालंय धाराशिव तुळजापूरचं आणि पुढच्या टप्प्यामध्ये तुळजापूर सोलापूर हे काम देखील आपण हाती घेतोय आणि हे काम झाल्यानंतर तुळजापूर हे रेल्वेच्या नकाशावरती येईल आणि भाविकांना येण्याची मोठी सोय होईल.